Okay, so hello everyone, welcome back to my channel Veda Genesis. Myself Sakshant, and today we are looking into the most important topic of the PMS Rasashastra and Bhaishajya Kalpana, which is the Panchavid Kashai Kalpana. We have already covered the Swaras in the first chapter with the basic of the Panchavid Kashai Kalpana. In this chapter, we will be covering the Kalka Kalpana and Kwat Kalpana. So let's start. सगळ्यात आधी आपण बघू की कल्क म्हणतात कशाला. तर व्हॉट इज बेसिकली कल्क? द इन सिम्पल कल्क इज पेस्ट. जे आता आपण बघतो मिक्सरमधून किंवा जे खलवं यंत्र आहे याच्यातून जी पेस्ट तयार होते त्याला आपण म्हणतो कल्क. तर काय सांगितलं, पानाचा उपयोग करून किंवा शुष्क वनस्पतींना जवलं मिश्रण करून त्याच्यापासून जी पेस्ट बनवली जाते त्याला आपण कल्क म्हणतो. स यह पिंडो रसपिष्टम यात शुष्कम वाम संजल भवेत प्रक्षेप आवाप कल्कस्तु तन्मानम कर्ष संस्मितम. सो व्हॉट आय बेसिकली बिलीव्ह की श्लोकांमधून अर्थ समजल्यावर श्लोक लवकर लक्षात राहतात. यह स पिंडो, पिंड इज अ पर्याय ऑफ कल्क. तर पिंड रसपिष्टम या शुष्क वा संजल भवेत. रसपिष्ट करायचं कोणते शुष्क द्रव्यांना जलामध्ये टाकून रसपिष्ट बनवायचे. प्रक्षेप आवाज प कल्कस्तू एक हे परत त्याचे पर्याय आलेले आहेत इथं. आणि तन्मानम कर्ष संमितम इट इज त्याची मात्रा एक कर्ष सांगितली आहे ती. तर आता बघू आपण याची बेसिकली तेच आहे. औषधी वनस्पती घ्यायचो तेव्हा कुटून वाटून बारीक करून मऊ पिष्टीसारखा गोळा आणि पातळ पेस्ट तयार करणे म्हणजे कल्क होय. याचे पर्याय काय? प्रक्षेप, आवाप, कल्क आणि पिंड. याच्यामध्ये उपकरण खलव यंत्राचा बेसिकली यूज होते, मॉडेल पिस्टलचा यूज होते आणि पेशन केलं जाते. संस्कार कोणता याच्यामध्ये? पेशन संस्कार. आता बेसिकली आपण बघू की व्हॉट इज द कल्क निर्माण विधी. तर ओला द्रव्य घेतला, त्याला स्वच्छ धुवून घेतला, खलव यंत्रामध्ये त्याला गाठ टाकला, त्याला शुष्क बनवली त्याची पेस्ट, त्याच्यात जलांश थोडा टाकत त्याला शुष्क बनवला आणि एक मऊ आणि पेस्ट तयार केली, त्याला आपण शुष्क कल्क म्हणतो. हे सेम त्याची निर्माण विधी आहे जे आपण बघू वरती आपण बघितली ऑलरेडी. त्याच्यानंतर प्रक्षेप द्रव्य. तर आता याच्यामध्ये एक बेसिकली लॉजिकल ट्रिक आहे, काही असं मोठी गोष्ट नाही आहे. जे मधुर द्रव्य आहे त्याने ऑफकोर्स डायबिटीज होईल, तर मध्ये कल्काच्या एक मात्रेत घ्यायची, कल्काच्या समान मात्रेत त्याचं प्रक्षेप घ्यायचं. त्याच्यानंतर जे मधुघृत तेल आहे, मधुघृत आणि तेल हे काय घ्यायचं? दुप्पट मात्रेत घ्यायचं. आणि जे द्रव्य आहे ते चार पट मात्रेत घ्यायचं. सामान्य मात्रा आपण बघितली काय आहे? एक कर्ष. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात जर बनवायचं असेल तर आपल्याला मेकॅनिकल आणि ऑटोमॅटेड मशीन्स लागतील. त्याच्यानंतर जर सिद्धी लक्षणं तुम्हाला कोणत्याही कल्पनेचे जर सिद्धी लक्षणं विचारले तर तुम्हाला हा श्लोक लिहायचा आहे तिथं. गंध वर्णो रसोद्भवम. हा श्लोक कोणत्याही कल्पनेच्या सिद्धी लक्षणांमध्ये लिहायचा आहे. लक्षात ठेवा, गंधवर्ण रसोद्भवम आणि त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन लिहायचं. इन मॉडर्नमध्ये काय आहे तर हर्बल पेस्ट आणि काय केलं जाते? ऑइंटमेंटच्या फॉर्ममध्ये यूज केलं जाते. जे हर्बल ड्रग्स आहे यांना कंबाईन केलं जाते कॅरियर्ससोबत. आता ते डायरेक्टली हर्बल पेस्ट ड्रग द्यापेक्षा आपण त्याला ऑइल वॅक्स जेलमध्ये मिक्स करून त्याची ऑइंटमेंट आणि पेस्ट तयार करतो. फॉर एक्झाम्पल हरिद्रा कल्क आणि हर्बल ऑइंटमेंट्स. त्याच्यानंतर आता आपण बघू त्याचे बेसिक एक्झाम्पल. सगळ्यात पहिलं सोपं एक्झाम्पल आहे निंबपत्र. ताजी निंबाची पत्र घ्यायची, सेम त्याच पद्धतीनं कंप्लीट करायचं. बाह्यमध्ये आपण वर्ण निंब बघितलं, कारण आता अँटीबॅक्टेरियल अँटीमायक्रोबियल त्या प्रॉपर्टीज असतात. तर ते व्रण आणि कुष्ठामध्ये, अभ्यंतरमध्ये काय कुष्ठ आहे, कृमी आहे, वमन आणि पित्तश्लेष्मज व्याधी आहे. मात्रा एक कर्ष सेम आहे. मध ब्रूट प्रत्येक अनुपानामध्ये तुम्ही मध यूज करू शकता. काही मोजके ठिकाणं आहे जे मी तुम्हाला पुढे सांगेन. त्याच्यानंतर रसून म्हणजे लसण. तर लसूणची जे पाट्यावरती काय करून बारीक मऊ गुडगुडीत पेस्ट तयार करून घ्यायची, त्याला आपण लसण कल्क किंवा रासना कल्क म्हणतो. त्याच्यानंतर उपयोग काय? वातज्वरामध्ये आणि विषमज्वरामध्ये. विषमज्वर MCQला येतं की विषमज्वरामध्ये कोणते वापरले जातात. त्याची सेम मात्रा 12 ग्राम ते घ्यायचं आणि त्याच्यात 24 ग्राम काय केलं जातं? तिळाचं तेल ॲड केलं जातं. असा 36 ग्रामचा आपला योग तयार होतो, तो सेवन करायचा आहे विषमज्वरामध्ये. आता झाली आपली कल्क कल्पना. त्याच्यानंतर आता आपण बघू क्वाथ कल्पना. तर भरड चूर्ण घ्यायचं, जल घ्यायचं, 4 मात्रा, 8 मात्रा, 16 मात्रा हे द्रव्यानुसार आहे, ते आपण बघू पुढे. आणि याला उकळून 1/4 भाग त्याचा रेस्ट करावं द्यायचा, म्हणजे शिल्लक 1/4च भाग ठेवायचा आहे आपल्याला. त्याला क्वाथ म्हणतात. क्वाथ म्हणजे जे डिकॉकेशन असतं, ज्याला मॉडर्नमध्ये डिकॉकेशन म्हणतात. काढा एक टाईपचा.
त्याला आपण क्वाथ म्हणतो. याची व्याख्या काय आहे? पाणी षोडश गुणम द्रव्यांत अर्धफलम कृत्वम. त्याच्यानंतर वह्नवतु क्वाथयेत पात्र चतुर्थांश अवशोषितम. म्हणजे काय? वन्नीचं हे काय नाही असं झालेलं आहे. वनस्पती द्रव्य घेऊन सामूहिक क्रियेने एक भाग वनस्पतीचा घ्यायचा आहे, त्याच्यात 16 पट पाणी टाकायचं आहे, त्याला मंद अग्नीवर देऊन त्याला 1/4 भाग शिल्लक ठेवायचा आहे. त्याच्यापासून आपल्याला कल्काची सिद्धी होते. आता बघू आपण ते मात्राच्या वरती बघितलं होतं की आपण 4, 8, 16 ह्या यूज कशा करतो. सो मृदू जर द्रव्य असेल तर आपण काय करतो, त्याच्यात 4 पट मात्रा घेतो. आणि जर मध्यम द्रव्य असेल तर 8 पट, आणि शुष्क किंवा एक्स्ट्रीम शुष्क अति कठीण असेल तर 16 पट मात्रा घेतो. आणि सगळ्या याच्यामध्ये 1/4 भाग त्याचा उर्वरित ठेवायचा आहे. त्याच्यानंतर प्रकार बघू. सोबत सिक्वेन्स वाईज प्रकार लक्षात राहतात. जसे दीपन आणि पाचन सोबत राहतात, शोधन शमन सोबत राहतात, तर पण एक्स्ट्रा लक्षात ठेवायचं आहे. पाचन काय करतो? द्रव्याचं पाचन करतो. दीपन काय करते? अग्नी दीपन करते. शोधन काय करतं? मलांचे शोधन करते. दोषांचे शमन करेन. आणि तर्पण काय करेन? धातूंचे तर्पण करेन. त्याच्यानंतर प्रक्षेप द्रव्य. तर वातामध्ये शर्करा सांगितली आहे, पित्तामध्ये शर्करा आणि कफामध्ये मधू सांगितलं आहे. त्याच्यानंतर याचा 1/16 भाग घ्यायचा आहे, पित्तामध्ये 1/8 आणि 1/4 रिटर्न म्हणजे जास्त घ्यायचं आहे. कफामध्ये मात्रा जास्त घ्यायची आहे. सामान्य चूर्ण प्रक्षेपमध्ये जिरे, गुळ, लवण, हिंगू आणि त्रिकटू यांना 1 करशा मात्रेत 3 ग्राम मात्रेत घ्यायचं आहे. आणि जे प्रक्षेप आहेत, द्रव प्रक्षेप आहेत म्हणजे घृत, तैल, हे सगळे हे आपल्याला 12 ग्राम मात्रेत घ्यायचे एक. आणि मॉडर्न इक्विपमेंटमध्ये जर लोकरी आपल्याला बनवायचं असेल तर आपण बघितलं कसं बनवायचं. आता इंडस्ट्रियलमध्ये बॉयलर्स यूज केले जातात, केटल्स यूज केल्या जातात, एग्निएटेड मिक्सिंग टँक यूज केला जाते, हायड्रॉलिक फिल्टर प्रेस आणि सेंट्रिफ्यूज यूज केलं जाते. शेल्फ लाईफ काय आहे? शेल्फ लाईफ क्वाथापासून जर आपण चूर्ण बनवलं तर त्याची लाईफ आहे 2 वर्ष. पण क्वाथ काय आहे? इमिडिएट यूजसाठी केला जातो. त्याची मात्रा 2 पल सांगितली आहे. आणि गंधवर्ण रसोद्भव म्हणजे आपण वरती बघितलं ते. मॉडर्ननुसार सेम 30 प्रोसेस सांगितले की वॉटर सोल्युबल करायचं आहे, त्याला हीट द्यायचं आहे वुडी ड्रग्सला आणि बॉईल करून 10-15 मिनटं बॉईल करून त्याचं लिक्विड स्ट्रेन करून घ्यायचं आहे. आता पुनरावश्यक क्वाथ त्याचं एक्झाम्पल आहे. कंटेंट तुम्ही लक्षात ठेवा, नाही ठेवा, जेवढे राहतात तेवढे बघा. पण पुनर्नवाष्टक आहे तर पुनर्नवा राहीन. नंतर निंबमूळ, कुटकी, गुडवेल, दारू, हरिद्रा, पटोल, अभया आणि शुंठी हे सर्व समान भागात घ्यायचं आहे. आणि जल किती घ्यायचं? 480 ml घ्यायचं. दिस इज मिस्टेक ओव्हर हिअर. 480 ml जल घ्यायचं आणि ते 60 ml ठेवायचं आहे, म्हणजे 1/4 भाग ठेवायचा आहे. आणि यापासून आपल्याला काय तयार होईल? क्वाथ तयार होईल. कोणता? पुनरावश्यक क्वाथ. त्याच्यानंतर आपण बघू मात्रा 48 ml आणि अनुपान काय? गोमूत्र, कोष्ण, जल. रासना सप्तक क्वाथ. तर रासना आहे त्याच्यामध्ये एरंडमूळ, देवदारू, पुनर्नवा सेम गोष्टी आहेत. सेम पाणी किती घ्यायचं आहे? 480 ml. 60 ml शिल्लक ठेवायचं आहे. आणि वातरोग आमवातमध्ये जे रासना आहे ना, हा वातज व्याधीमध्ये खूपच चांगलं कार्य करतो. तर मग वातज व्याधीमध्ये आपल्याला त्याचा यूज करायचा आहे. सगळं जंगा, कटिग्रह, पृष्ठक्षूल 2 वेळा किती द्यायचे? 24-25 ml द्यायचं आहे, म्हणजे 2 तोडे. त्याच्यानंतर अनुपान एरंड तेल आणि कोष्ण जल. दशमूळचा क्वाथ. दशमूळ माहिती आहे, बृहत पंचमूळ आणि लघु पंचमूळ 5-5. वातज रोग, श्वासक्वास आणि सुतिका रोगमध्ये 25 ml, 24 ml ते 2 तोडे हे एवढं द्यायचं आहे. पिंपळे चूर्ण आणि कोष्णजल हे त्याची मात्रा आहे. आता त्याच्यानंतर आपल्या 2 कल्पना राहिल्या त्या आपण थर्ड पार्टमध्ये कवर करू. सो लास्ट व्हिडिओला मी भरपूर दिवस झाले होते टाकून, त्याच्यानंतर मला रिस्पॉन्स आला किंवा सेकंड पार्ट पण पाहिजे, मग मी सेकंड पार्ट बनवला आहे. या व्हिडिओला पण चांगला रिस्पॉन्स आला तर मी थर्ड पार्ट बनवेल. थर्ड पार्ट नाही, मी पूर्ण RSBK कंप्लीट करायला तयार आहे. कंप्लीट तुमची प्रिपरेशन करून घ्यायला तयार आहे. नाही फक्त RSBK, सगळे सब्जेक्ट्स, बट रिस्पॉन्स हवा. या व्हिडिओला मिनिमम 10 लाईक्स यायला हवे किंवा 1K व्ह्यूज तर यायलाच हवे. तेव्हा सेकंड पार्ट आणि सेकंड पार्ट नंतर आपण रसद्रव्य परिचय जो दुसरा इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याच्याकडे जाऊ. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर फॉलोइंग वेदा जेनेसिस. आणि जर तुम्हाला द्रव्यगुणमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर माझा ॲप आहे द्रव्यगुण. सो डाउनलोड जस्ट द्रव्यगुण हिरोज फ्रॉम प्ले स्टोअर आणि डेली प्रॅक्टिस करा. MCQsची खूप सारे MCQs आहे याच्यामध्ये. आणि तसे ट्राय केले ना द्रव्यगुण लक्षात राहत नाही, पण MCQs थ्रू यू कॅन जस्ट रिमेंबर इट. त्याच्यामध्ये बॅटल आहे, एक्सेट्रा फीचर्स आहेत जे तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. गो. सो द्रव्यगुण हिरोज डाउनलोड करा अँड जस्ट डू स्टडीज.
बाकीचे चॅप्टर्स पण लवकर येतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.